ब्रेकनंतर ग्राउंड झिरोमध्ये सर्वांचं स्वागत। देशभरात कुत्रा चावण्याच्या घटना वाढत असताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। कुत्रा चावण्याच्या घटनेतील लोकांना 20,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं न्यायालयाने निश्चित केलेलं आहे। कुत्रा चावल्यास कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी पीडितांना 10,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल। कुत्रा चावल्याप्रकरणी पीडितांना कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी किमान 10,000 रुपये दिले जातील आणि कुत्रा चावल्यामुळे त्वचेवर जखम झाल्यास किंवा घाव खोलवर असल्यास 0.2 सेंटीमीटर पर्यंतच्या जखमेसाठी किमान 20,000 रुपये तरी भरपाई दिली जाणार आहे। न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निकाल सुनावलेला आहे। पंजाब आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार पंजाब हरियाणामध्ये चंडीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना वाढत आहेत। गेल्या 5 वर्षात कुत्रा चावण्याच्या 6,50,904 हून अधिक प्रकरणांची नोंद झालेली आहे। या 6,50,904 प्रकरणांपैकी 1,65,119 जण वर्षभरात जखमी झालेले आहेत। या घटनांमध्ये 70% घट नोंदवण्यात आलेली आहे। 2022 मध्ये चंडीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या 5,365 प्रकरणांची नोंद झालेली आहे। तर 2019 मध्ये ही 18,378 होती आणि देशभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। अनेक घटनांमध्ये पीडितांचा मृत्यूही झालेला आहे। नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी दोन्ही राज्य सरकारांची असेल असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। दरम्यान ही भरपाई कुत्र्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा एजन्सीकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करू शकतं। कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि यावर नियंत्रण न आणल्यास अनेक प्रकरणे वाढतील आणि त्यामुळे राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी, त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत। तर या निमित्ताने समोर आलेला तपशील आपण पाहूयात। जगातील सर्वाधिक भटके कुत्रे भारतात आहेत। भारतातील सर्वाधिक भटके कुत्रे ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात। भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक हल्ले भारतात होत आहेत। भारतातील भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक चावे तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात। बालके आणि वृद्ध भटक्या कुत्र्यांचे सहज लक्ष। भटक्या कुत्र्यांच्या 36% हल्ल्यामध्ये पीडिताचा मृत्यू होतोय। कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग होऊ शकतो। पशु नियंत्रण कायदा 2001 अन्वये भटक्या कुत्र्यांना ठार मारणे अशक्य आहे। केरळ आणि बिहार सरकारचे भटक्या कुत्र्यांना मारण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत। तर कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी समजला जातो, त्यामुळे जेव्हा कुत्रा पाळण्याकडे लोकांचा कल जास्त बघायला मिळतो। मानवाने शेतीला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम जो प्राणी पाळला तो म्हणजे कुत्राच होता। त्यामुळे कुत्रा आणि मानवाचं हे नातं अनादी काळापासून चालत आलेलं आहे। दरम्यान कुत्रा हा याच माणसावर का भुंकतो ज्याचं आणि कुत्र्याचं इतक्या वर्षांपासूनचं नातं आहे, त्याची कारणे आपण पाहूयात। दुसरा कुत्रा त्याच्या भागात आल्यास, अनोळखी माणूस संशयास्पद हालचाल करताना दिसल्यास, कुत्रा समोरून जोरात पळाल्यास, समोरच्या माणसाने हल्ला केल्यास, जखमीच्या वेदना असह्य झाल्यास, भुकेलेला असल्यास, त्याच्या कुटुंबापासून विलग झाल्यास, एखाद्या कुत्र्याचं पिलू हरवल्यास, तर अनेक वेळा नागरिक रागातून किंवा कुत्रे घाण करतात म्हणून त्यांना मारहाण करतात। अनेकदा भटक्या कुत्र्यांवर काही नागरिक जाणून बुजून अत्याचार करतात।
बरेचदा भटक्या कुत्र्यांवर चाकूने हल्ला झालाय, ऍसिडने हल्ला झालेल्या अशा बातम्याही समोर येतात. आणि प्राणीप्रेमींचं असं मत आहे की ज्यावेळेस तुम्ही कुत्र्यावर हल्ला करतात त्यावेळेस कुत्र्याकडूनही तशीच प्रतिक्रिया साहजिकरित्या येते आणि कोणताही माणूस बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये सर्वप्रथम जी प्रतिक्रिया येते ती भीतीची असते आणि त्या भीतीपोटी तो समोरच्या माणसावर हल्ला करतो. आणि ही भीती माणसांनीच त्याच्या मनात घालून दिलेली आहे अनेक वर्षांपासून झालेल्या त्यांच्यावर अत्याचारामुळे. अर्थात कुत्र्याला माणसासारखा मेंदू नसल्यामुळे सातत्याने मानवाकडून अत्याचार झाल्यामुळे कुत्रे आता हिंसक बनलेले आहेत असंही प्राणीप्रेमींचं मत आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज होण्याचा धोका सर्वाधिक असतो. म्हणूनच डॉक्टर स्वतः कुत्रा चावल्यानंतर लवकरात लवकर उपचार करण्याची शिफारस करतात. त्याचबरोबर तत्पूर्वी प्राथमिक उपचार करून पुढे जाणं हे महत्त्वाचं असतं. कुत्रा चावलेल्या व्यक्तीला योग्य वेळी प्राथमिक उपचार दिल्यास रेबीजचा धोका 80% कमी होतो. तर पाहूयात कुत्रा चावला तर लगेचच करण्याचे प्रथम उपचार. तातडीने जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. सौम्य साबणाचा वापर करून जखम धुवावी. चाव्याची जागा किमान 10 मिनिटे तरी स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावी. चाव्याची जागा नीट धुवून झाल्यानंतर कापडाच्या सहाय्याने ती सुकवावी. कोरडे झाल्यानंतर त्या भागावर अँटीसेप्टिक क्रीम लावावी. अँटीसेप्टिक नसल्यास अल्कोहोल किंवा आयोडीन द्रावणाचा वापर करू शकतो. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच जगभरात दरवर्षी 59,000पेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 36% मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात आलेले आहेत. आशिया आणि आफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे आणि सामान्यांना या आजाराबाबत अजिबात माहिती नाहीये. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर बरेचसे लोक ही गोष्ट खूप हलक्यात घेतात आणि डॉक्टरांकडे न जाता त्यांना ही गोष्ट खूप महागात पडते. त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ही तज्ज्ञांकडून जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा रेबीज हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे आणि रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच माणसाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामध्ये रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. रुग्णाला भास होतात, पाण्याची भीती हायड्रोफोबिया होतो, तो स्वतः कुत्र्यासारखा भुंकू लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊन त्याचा मृत्यू होतो. आणि रेबीजवर अजूनपर्यंत कोणतीही लस किंवा औषध सापडलेलं नाही. त्यामुळे रेबीज होण्याआधीच आपण डॉक्टरांकडे जाणं, कुत्रा चावल्यानंतर लगेचच प्रथम उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्राण्यांनी अंगावर ओरखडे मारल्यामुळे, त्यांची लाळ आपल्या शरीराला लागल्यामुळे, अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो आणि भारतात 95% प्रकरणांमध्ये माणसांना रेबीज होण्यामागे कुत्राच कारणीभूत आहे. दरम्यान कुत्रा चावतो त्यावेळेस लगेचच प्रथमोपचार करून डॉक्टरांकडे जाणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण की रेबीजवर कोणतंही औषध नाहीये. चुकून जर रेबीजचा संसर्ग झाला, रेबीजचा विषाणू तुमच्या मज्जासंस्थेपर्यंत पोहोचला तर त्यावर कोणताही उपचार नसतो. मग माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे भास होतात, हायड्रोफोबिया होतो, मानवाच्या मेंदूवर परिणाम होतो, मज्जासंस्थेवर थेट हा विषाणू हल्ला करतो आणि त्यातून बाहेर येण्यासाठी कोणताही पर्याय नसतो. त्यानंतर माणसाला मृत्यूच येतो. त्यामुळे श्वानदंशाबाबत जनजागृती पसरवणं हेही महत्त्वाचं आहे. सोबतच प्राणीप्रेमींनी आवाहन केलेलं आहे, तुम्ही जितके हल्ले कमी कराल कुत्र्यांवर तितके कुत्रेही हल्ले तुमच्यावर कमी करतील असंही सातत्याने सांगण्यात येतं. कारण कुत्रा हा
मानवासोबत आदिम काळापासून राहिलेला मित्र आहे. यासह ग्राउंड झिरोमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.